नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा तुमच्याकरिता कसा असणार आहे. म्हणजे सोमवार ते रविवारपर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल. सोमवारसाठी एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय. एक नवीन सुरुवात तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा करिअरमध्ये करत आहात. द एम्पररचं कार्ड आहे. एखादी अधिकारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहे. बुधवारचं कार्ड 6 ऑफ पेंटॅकलचं आहे. असं असू शकतं की तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात व्यवसायामध्ये आणि एखादी वृद्ध व्यक्ती, अनुभव असणारी किंवा अशी जाणकार म्हणा किंवा वयाने मोठी असलेली एखादी व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते आणि जी तुमच्याकडे काही मदत मागू शकते. सोमवारी एक नवीन सुरुवात होतीये. मंगळवारी ती व्यक्ती तुमच्या संपर्कात येते आणि बुधवारी तुम्ही त्या व्यक्तीला मदत करत आहात. गुरुवारसाठी द डेव्हिलचं कार्ड आहे. इथे 2 कार्ड्स आलेत गुरुवारसाठी. 2 ऑफ वॅन्ड आणि द डेव्हिल. म्हणजे काय तर जिथे कुठे तुम्ही नकारात्मक होतात तर तिथे आता तुम्ही नियोजन करत आहात. इथे तुम्ही आत्तापर्यंत स्वतःला चौकटीमध्ये जे ठेवलेलं आहे त्या चौकटीच्या बाहेर येण्यासाठी काय करायला हवं ह्या दृष्टीने विचार करत आहात. शुक्रवारसाठी आहे 7 ऑफ पेंटॅकल आणि 5 ऑफ वॅन्ड. ही 2 कार्ड शुक्रवारसाठी आहेत. शनिवारसाठी आहे 4 ऑफ पेंटॅकल आणि रविवारसाठी आहे द फूल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे जस्टिस. या आठवड्यात तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. तुम्हाला स्पष्टता येत आहे अनेक गोष्टींमध्ये. ही स्पष्टता कशात आहे तर जिथे कुठे तुम्ही नियोजन केलंय पण जिथे तुम्ही नकारात्मक आहात तर ती नकारात्मकता दूर होतीये आणि ते नियोजन कसं करू शकाल याबाबत तुम्ही विचार करताय. याबाबत काही ॲक्शन घेताना दिसत आहात. शुक्रवारसाठी जे कार्ड आलंय ते आहे 7 ऑफ पेंटॅकल आणि बरोबरीने 5 ऑफ वॅन्ड. तर स्पर्धेत कसं टिकता येईल ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत आहात. त्या दृष्टीने बीज पेरत आहात. त्या दृष्टीने काही अशा गोष्टी करत आहात आणि वाट पाहत आहात की जेणेकरून तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला अपेक्षा आहे की आपल्याला यश मिळेल. म्हणजे तुम्ही वाट पाहत आहात, धीर धरत आहात. थोडंसं गुरुवारचं जे कार्ड आहे
ते असं सुद्धा असू शकतं की तुम्ही स्वतःला एका चौकटीत ठेवलंय, तर तिथे थोडीशी नकारात्मकता असू शकते. पण कदाचित ही नकारात्मकता तुमची आधीची सुद्धा असेल. आपण अजून काही कार्ड्स काढू जेणेकरून आपल्याला हे कळेल की हे जे गुरुवारसाठी कार्ड आली आहेत दोन, डेव्हिल आणि 2 ऑफ वँडची, ती नेमकी काय सांगतात. पण एकंदरीत ऊर्जा एक नवीन सुरुवात दाखवते. 4 ऑफ पेंटॅकलचं जे कार्ड आलेलं आहे शनिवारसाठी, ते सांगतंय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात. तुम्ही तुमची ऊर्जा भविष्याच्या दृष्टीने खर्च करत आहात. म्हणजे तुम्हाला भविष्यात आपण काय करणार आहोत ह्याची स्पष्टता असल्यामुळे तुम्ही त्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवत आहात, स्वतःचा वेळ देत आहात आणि काहीतरी तुम्हाला मोठं करायचं आहे, तर त्या दृष्टीने ही इन्व्हेस्टमेंट तुमची दिसते. द फूलचं हे कार्ड जे रविवारसाठी आलेलं आहे, ते सांगतंय की तुमचा विश्वास वाढतोय स्वतःवरचा, ब्रह्मांडावरचा सुद्धा विश्वास वाढतोय आणि जी काही नवीन सुरुवात सोमवारपासून या आठवड्यात होतीये, त्यामुळे तुम्हाला एक खात्री पटेल की ब्रह्मांड आपल्याबरोबर आहे, ब्रह्मांड आपल्याला दिशा दाखवत आहे आणि आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत. आपण जे काही करत आहोत त्यामध्ये तुम्ही सकारात्मक आहात. तुम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळात सगळं काही नीट होणार आहे. अनेक गोष्टी ज्या आत्ता जिथे तुम्हाला प्रयत्न करावे लागत आहेत, आत्ता जिथे वाट पाहावी लागते, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स दिसणार आहेत याची खात्री तुम्हाला आहे. जस्टिसचं कार्ड पुन्हा आलं. हे कार्ड सांगतंय की नकारात्मक, टॉवरचं कार्ड बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे. नकारात्मकता दूर होतीये. जी डेव्हिलची ऊर्जा या कार्डमध्ये आलेली होती गुरुवारसाठी, तर जिथे कुठे तुम्ही स्वतःला एका चौकटीत अडकवलेलं आहे, तर ती नकारात्मकता जाणार आहे. या आठवड्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. हा आठवडा म्हणजे 4-4चं जे पोर्टल आहे ते तुमच्यासाठी खुलं होणार आहे. ते तुम्हाला नवीन संधी देणार आहे. ही नकारात्मकता 4-4च्या पोर्टलने जातीये. शिवाय हनुमान जयंती सुद्धा आहे. तर तुमच्या करिअरमध्ये म्हणा किंवा ज्या काही समस्या आहेत, तर ते संकट दूर होणार आहे. स्पष्टता येते. आध्यात्मिक प्रगती सुद्धा तुमची होत आहे. चॅरियटचं कार्ड आहे. चॅरियटचं कार्ड यात्रेला दाखवतं. एक नवीन यात्रा तुमची सुरू होऊ शकते किंवा आपण असं म्हणू की तुम्ही संतुलित होताना दिसताय. जिथे कुठे नकारात्मक आधी होतात तिथे संतुलित होताय या आठवड्यामध्ये आणि आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही अनेक लोकांचं नेतृत्व करताना दिसत आहात. यामुळे नाईट ऑफ कप्सचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर प्रेम मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून भरपूर प्रेम मिळेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फार वेगाने येत आहे. काही मोठे बदल ह्या आठवड्यात होणार आहेत. कोणते बदल होणार आहेत, तर जी काही तुमची भ्रमित स्थिती आहे ती या व्यक्तीमुळे दूर होणार आहे. जे काही प्रश्न आहेत, जिथे कुठे दोन गोष्टींमध्ये तुम्हाला कळत नाही की काय करायला हवं, हे योग्य की हे योग्य, तर तिथे ही व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे. तिच्याकडे जो अनुभव आहे, तिच्याकडे जे ज्ञान आहे, ते तुम्हाला ती व्यक्ती देणार आहे.
नाईट ऑफ सॉर्ट्सचं हे कार्ड सांगतंय की या भ्रमित स्थितीमधून तुम्ही बाहेर पडाल. या व्यक्तीमुळे स्पष्टता येत आहे. तुम्हाला नेमकं कळतंय की अशा स्थितीमध्ये काय करायला हवं. जिथे कुठे युद्धस्थिती होती तर तिथे तुम्ही प्रत्युत्तर देत आहात. ती स्थितीच जी होती, ती जी नकारात्मकता नात्यामध्ये होती, आपल्या जवळच्याच नातेवाईकांकडून किंवा काही अशा गोष्टी होत्या ज्यामुळे युद्धस्थिती होती, तर तिथे भरपूर प्रेम तुम्ही देत आहात. तुम्हालाही प्रेम मिळतंय. एस ऑफ कपचं कार्ड आहे. एक नवं नातं तुमचं त्या व्यक्तींशी होत आहे जे तुमच्या विरोधात होते. द लव्हरचं कार्ड आहे. हे कार्ड सांगते की खूप सारं ब्रह्मांडाचं प्रेम तुम्हाला मिळत आहे. सकारात्मकता येते. अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही संतुलित दिसत आहात. या आठवड्यात काय खास होणार आहे. 7 ऑफ वँड्सचं हे कार्ड, तुम्ही तुमचा जो हक्क आहे त्याच्यासाठी लढताना दिसत आहात आणि त्या लढ्यामध्ये तुमची जीत होणार आहे. तुम्हाला तुमचा हक्क मिळणार आहे. नकारात्मकतेचा अंत होतो. द लव्हरचं कार्ड पुन्हा आलंय. तुम्हाला ब्रह्मांडाचं भरपूर प्रेम, भरभरून आशीर्वाद प्राप्त होत आहेत. तुमचे देवदूत तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुमची शिवशक्ती संतुलित होतीये. आणि जी काही तुमच्यामध्ये नकारात्मकता होती, ज्या काही जुन्या गोष्टी होत्या, जे तुमचं जुनं स्वरूप होतं, ते तुम्ही सोडून जात आहात. एक नव्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. ह्या आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवातीला होते. तर हा आठवडा तुम्हाला एक तुमचं नवीन स्वरूप देणार आहे. एक नवी ओळख तुमची होणार आहे. हे कार्ड काहीतरी सांगू पाहत आहे. काय ओळख होणार आहे तर स्टारच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच आहे, पण तुम्ही असं काही करत आहात जे अवघड वाटत होतं. तिथे तुम्हाला आशा आहे की ते मी करू शकते. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये येत आहात. एक नवीन स्वरूप. 8 ऑफ कपचं हे कार्ड असं कार्ड सांगतंय की जे तुम्हाला आत्ता अवघड वाटतंय ते तुम्ही बनणार आहात. काहीतरी विशेष होणार आहे. 3 ऑफ वँडच्या या कार्डने हे कन्फर्म केलंय की तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही या स्टारच्या ऊर्जेमध्ये तर येत आहातच, पण यशस्वीपणे त्या गोष्टी हाताळणार आहात. खूप दूरदृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तुमच्या आयुष्यात. देव तुमच्यासाठी या आठवड्याकरिता काही खास मार्गदर्शन आहे का, काही खास संदेश आहे का? एकच कार्ड आपण काढणार आहोत. क्वीन ऑफ कप. तुम्हाला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. तुमच्याकडे जे आहे ते इतरांना द्यायचंय, इतरांना मार्गदर्शन योग्य करायचंय आणि भरभरून त्यांना प्रेम पण द्यायचंय. तुमच्याकडे जी रचनात्मक ऊर्जा आहे, तुमच्याकडे जी अंतर्ज्ञान शक्तीची ताकद आहे, तिचा उपयोग करून इतरांना कसं मार्गदर्शन किंवा इतरांना मदत कशी करता येईल हे तुम्ही पाहायचं आहे. त्यातूनच तुम्ही सुद्धा समृद्ध होणार आहात. त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. यशस्वी तुम्ही यातूनच होणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.